माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार स्कंद दुसरा आजपासून सुरू होते. भाग 15. अभिवाचन करत आहे. स्वतः लाभ घ्या, आप्तजनांना लाभ घ्या. आपण पहिला स्कंद बघितला, आता दुसरा स्कंद सुरू करत आहे. त्यात आपण बघूया 5 प्रकारची शुद्धी. सत हे परमेश्वराचे नाव आहे. सर्वांचे ठाई जो ईश्वराचे दर्शन करतो तो सद्गुरू होय. अधिकारी शिष्याला सद्गुरू अवश्य मिळतो. प्रथम स्कंदात अधिकार लीलेचे वर्णन केले. परीक्षिती अधिकारी होता म्हणून त्याला शुकाचार्यासारखे सद्गुरू मिळाले. परीक्षितीत 5 प्रकारची शुद्धी होती. कोणकोणती? मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी, आत्मशुद्धी. सदशिष्यालाच गुरु कृपा मिळते, ईश्वर दर्शन होते. सद्गुरु तत्व, ईश्वर तत्व एक. ईश्वर ज्याप्रमाणे व्यापक त्याप्रमाणे गुरु व्यापक. ज्याचा कुठेही अभाव नसतो तो व्यापक होय. व्यापकाला शोधण्याची नव्हे ओळखण्याची आवश्यकता असते. परमात्म्याप्रमाणे गुरुही व्यापक असतो, पण तो अधिकारालाच मिळतो. स्वतः संत म्हणण्याशिवाय संत ओळखता येत नाही. तुम्हाला संत दिसणार नाहीत कारण तुम्ही स्वतः संत बनला नाहीत. जो संत बनतो त्याला संत मिळतो. संत होण्यासाठी व्यवहार अत्यंत शुद्ध असावा लागतो. जोवर मुठभर चणे खाण्याची आवश्यकता असते तोवर व्यवहार सुटत नसतो. जो प्रत्येक व्यवहार भक्तिमय बनवतो तोच खरा वैष्णव होय. संत होण्यासाठी प्रथम मन सुधारण्याची आवश्यकता असते. मन बदलायचे अत्यंत जरुरी आहे. जो आपले हृदय परिवर्तन घडवतो तोच संत होऊ शकेल. चित्त शुद्ध झाल्यावर संत मिळत असतो. संताला भेटण्यास संत येत असतात. विलासी पुरुषाला संताची भेट होत नसते. गुरुदेव ब्रह्मा होत गुरुदेव नवा जन्म देतात. नव्या जन्माचा अर्थ हा आहे की ते मन व स्वभाव बदलून टाकतात, शुद्ध करतात. गुरुदेव विष्णू होत कारण ते शिष्याचे रक्षण करतात. गुरुदेव शिष्याला मोक्षही देतात म्हणून ते शिवस्वरूप होत. गुरु केल्या वाचून राहू नका. तुम्ही लायक असाल तर भगवंताच्या कृपेने सद्गुरू मिळतीलच. तुकारामाने आपल्या अनुभवाचे वर्णन लिहून ठेवले. कथा, पुराण, प्रवचन ऐकता ऐकता मला हरिनामाची गोडी लागली. मी विठ्ठल नामाचा सतत जप करू लागलो. देवाला माझी दया आली. माझ्या स्वप्नात माझे सद्गुरू भेटले. माझी सद्गुरूंची रस्त्यात भेट झाली. मी गंगा स्नान करून येत होतो. ते मला पाहून म्हणाले, श्री विठ्ठलाच्या प्रेरणेने मी तुला उपदेश करायला आलो. मी सद्गुरूंना भेटलो. मी तर देवाची काहीच सेवा केली नाही, तरी गुरूंनी माझ्यावर कृपा केली आणि मला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. गुरुदक्षिणा म्हणून त्याने पावशेर तूप मागितले. तुकारामाच्या गुरुला काय पावशेर तुपही मिळत नव्हते. तुकारामाची भाषा गुढा अर्थाने भरली. तूप म्हणजे तुझे पण व माझे पण, अर्थात अहम. तू मला देऊन टाक. आजपासून तू विसरून जा की मी पुरुष आहेच. तुझे पुरुषत्व विसरून जा. माझ्या गुरुदेवांनी माझे पण तुझे पण माझ्याजवळून काढून घेतले. त्यांनी मला आज्ञा दिली होती की आपला अहंकार मला दे. आजपासून अहमला जवळ बाळगू नकोस. तू पुरुष नाही, स्त्री नाही, तू कोणाचा पुत्र नाही. देहाचे सर्व भाव मला अर्पण करून दे. तू शुद्ध आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ईश्वराचा अंश आहेस. जीवाचा ईश्वराची संबंध सिद्ध करून दिला, जोडून दिला. ज्याची प्रत्येक क्रिया ज्ञानमय असते तो गुरु होय. ज्ञानी भक्तांची प्रत्येक क्रिया ज्ञानबोधरूप असते. संतांचे सर्व काही अलौकिक असते. शुकाचार्य केवळ ब्रह्मज्ञानीच नव्हते तर त्याची दृष्टी ब्रह्ममय होती. ते प्रत्येकाला ब्रह्मभावाने समभावाने पाहत असत. जशी दृष्टी तशी सृष्टी. ज्याची दृष्टी ब्रह्ममय असते त्याला जग दिसत नसते. शुकाचार्य गुरुच नव्हते तर सद्गुरूही होते. शुकाचार्यासारखे ब्रह्मदृष्टीवाले संत विरळेच. शुकाचार्यासारखे गुरु मिळाल्यावर 7 दिवसातच काय 7 मिनिटातच ही मुक्ती मिळू शकते. पण शिष्य मात्र परीक्षितीसारखा अधिकारी असावा लागतो. गुरु व शिष्य दोघे अधिकारी हवेत. मंत्र दीक्षा अधम, स्पर्श दीक्षा उत्तम असते. ब्रह्मभावात तल्लीन होऊन शुकाचार्यांनी परीक्षितीच्या शिरावर हात ठेवला. त्याला तात्काळ ब्रह्मदर्शन दिले. राज परीक्षिती शुकाचार्याला विचारतो, ज्याचा मृत्यू जवळ आहे त्याने काय करावे, काय करू नये, त्याचे कर्तव्य काय, मनुष्य मात्राचे कर्तव्य काय? हा प्रश्न आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शुकाचार्य म्हणाले, राजा तू चांगला प्रश्न विचारलास. ऐक, अंतकाळी वात, पित्त, कफ यांनी त्रिदोष होत असतो.
मृत्यूची वेदना भयंकर असते. जन्म मरणाच्या दुःखाचा विचार कराल तर पाप घडणार नाही, म्हणून मृत्यूला भीत असावे. रोज मृत्यूची आठवण काढावी. आजचा क्षण माझा हा शेवटचा क्षण आहे असं समजून जास्तीत जास्त चांगलं वागायचा, सत्कर्म करायचा प्रयत्न करायचा. त्याचे स्मरण ठेवावे. मी मृत्यूची तयारी केली आहे की नाही याचा नेहमी विचार करावा. अशा चिंतनाने वैराग्य प्राप्त होत असते. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा व्याधी यांच्या दुःखाचा विचार करा, म्हणजे वैराग्य प्राप्त होईल. पाप प्रवृत्तीना नष्ट होईल. काळ डोक्यावर आहे हे ध्यानात घेऊन नित्य ईश्वराचे चिंतन करा. काळाचे स्मरण ठेवाल तर पाप प्रवृत्तीचा उद्भव होणार नाही. भजनासाठी अनुकूल वेळेचे वाट पाहू नका. कोणताही क्षण भजनासाठी अनुकूल असतो. सर्व काही ठीक असेल, काही अनेक अडचणी येत असतील, अडचणी असणार पण नाहीत, तेव्हा मी भजन करीन असे समजणे म्हणजे अज्ञान होय. एक मनुष्य स्नान करण्यासाठी समुद्राच्या काठी गेला, पण स्नान न करता तेथेच बसून राहिला. लोकांनी त्याला विचारले, अरे तू येथे असा कसा बसून राहिला, स्नान केव्हा करणारा? तो म्हणाला, समुद्राच्या लाटा मागे लाटा येत आहे, त्या लाटा येणे बंद झाले म्हणजे मी स्नान करीन. काय, समुद्राच्या लाटा कधी बंद होती काय? लोकांनीच त्याला विचारले व तो मूर्खात काढले. संसार आहे एक समुद्र आहे हो. काय, आपला संसार सुद्धा समुद्र आहे. त्यात अडचणी रूपी लाटा येणारच. पण म्हणून काय, कुणी म्हणेल का अनुकूलता आल्यावर मी भजन करेल, संसार करेल? तसं नाही. हा संसार अनेक सुखदुःखाने विणला गेला आहे, त्यात आपण कार्य केलेच पाहिजे. तर अशी सर्वांगीण अनुकूलता तर येणार नाही. वेळ मात्र निघून जाईल. ज्याप्रमाणे तो मनुष्य स्नान करू शकला नाही, त्याप्रमाणे अशी माणसे भजनाशिवायच राहत असतात. जीवनात किती अडचणी येत, पण माणसाने एक गोष्ट विसरू नये, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला प्रभूशी एकरूप व्हायचे आहे. लोभी मनुष्य ज्याप्रमाणे पैशावर डोळा ठेवतो, त्याप्रमाणे महापुरुषाचे लक्ष परमेश्वर असतो. भगवंताने गीतेत म्हटले, काय म्हटले? भगवद्गीता 8वा अध्याय 5वा श्लोक, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम यांती नास्य यत्र संशयो. अंतकाले जो माझे स्मरण करतो, देहत्याग करतो, तो मला येऊन मिळतो. अंतकाळाचा अर्थ म्हणजे जीवनाचा अंत नव्हे, तर प्रत्येक क्षणाचा अंत समजावा. म्हणून प्रत्येक क्षणाला ईश्वराचे ध्यान, चिंतन, स्मरण करायला हवे. प्रत्येक क्षण भजनात घालवाल तर मृत्यूसमयी भजनच घडेल. प्रत्येक क्षण सुधारणे म्हणजे भगवंताचे रूप क्षणाक्षणाला आपल्या दृष्टीत ठेवणे होय. लोक समजतात की आपण जीवनभर कामधंदा करू, बरे वाईट धंदे करून पैसा मिळवू, आयुष्याच्या शेवटी भगवंताचे नाव घेत घेत संसार पार करू, पण हा विचार चुकीचा हो. म्हणून तर स्पष्ट म्हटले आहे, सदा सद्भाव भाविता. नेहमी ज्या भावाचे चिंतन चालत राहील तोच भाव अंतकाळी मनात येईल. भगवंताची आज्ञा तशीच, तस्मात न सर्वेषु कालेषु मामनुस्मर. म्हणून सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर. ही गोष्ट तर सर्व विदितच आहे की ज्या गोष्टीचे नित्य चिंतन घडत असेल तर अंतकाळी त्याच गोष्टीचे स्मरण होईल. एक सोनार आजारी असल्यामुळे अंथरुणावर पडला होता. बरेच दिवस तो बाजारात जाऊ शकला नाही, म्हणून त्याच्या मनात सोन्याचे भाव याचेच विचार घोळत असत. अशा वेळी त्याचा अंतकाळ जवळ आला. ताप वाढत होता. डॉक्टर आले, ताप मोजून पाहिला. त्याने सांगितले 105. सोनाराला वाटले सोन्याचाच भाव सांगितला. तो आपल्या मुलाला म्हणाला, विकून टाक, विकून टाक, विकून टाक. असे मी 80च्या भावात घेतले होते, आता 105 भाव आहे, म्हणून विकून टाकशाल. असे म्हणत म्हणत त्याचा प्राण निघून गेला. सोनाराने आपले सर्व जीवन सोन्याच्या खरेदी विक्रीत घालवले होते. त्यामुळे त्याच्या मनात सारखे सोन्याचेच विचार चालू होते. म्हणून अंतकाळीही त्याच्या मनात सोन्याचेच विचार आले. धन दौलतीची चिंता करणाऱ्याला, पैसा पैसा असे रात्रंदिवस धोकणाऱ्याच्या मनात अंतकाळी तोच विचार येत असतो. धन कमावणे काही पाप नाही, परंतु ते कमावताना भगवंताला विसरणे मात्र पाप आहे. शुकाचार्यांनी माणसाच्या आयुष्याचा हिशोब सांगितला. काय हिशोब सांगितला? हे माणसाचे आयुष्य असे जात असते, निद्रा भोग यात रात्री निघून जातात,
धन मिळविण्यात, कुटुंब पोषणात दिवस निघून जातात. निद्रया हियते नक्तम येन सवा वयः दिवाचा अर्थ हया राजन कुटुंब भरणेन वाहा. भागवतातला 2ऱ्या स्कंदातला 1ल्या अध्यायातला 3रा श्लोक. हे राजा, मानवी शरीर सुखोपभोगासाठी नव्हे तर भगवत भजनासाठी, भगवत प्राप्तीसाठी मिळाले आहे. इंद्रिय सुख सर्व प्राण्यांना सारखेच मिळत असते. संभोग सुख स्त्री पुरुषांना जे मिळते तेच कुत्र्याला मिळते. म्हणून मनुष्य जन्म मिळवून प्रभू स्मरणात लीन व्हा. तुम्ही आपल्या जीवनाला असेही वळण लावा की जेणेकरून मृत्यूसमयी भगवंताचीच आठवण यावी. म्हणून सदोदित प्रत्येक दिवशी थोडा वेळ का असेना आपण भगवंताला हाक मारली पाहिजे. भगवंताच्या जवळ बसून स्मरण केलं पाहिजे. आपला आणि भगवंताचा आवाज जर ओळखीचा झाला तर आपल्याला ज्यावेळी काही प्रसंग येतील त्या प्रसंगात आपण आर्त हाक भगवंताला मारली तर भगवंताचा आणि आपला आवाज ओळखीचा असेल तर भगवंत नक्कीच आपल्याला मदत करायला येईल. म्हणून आवाज ओळखीचा होण्यासाठी भगवंताचे स्मरण करणे जरुरीचे होय. जीव शिव होण्याचा प्रयत्नच करीत नाही, अन्यथा शिव करण्यासाठीच तर तो जन्माला आला. जीव जेव्हा ईश्वराला म्हणतो मी तुझा आहे तेव्हा ते नाते अपूर्ण असते. पण ईश्वर जेव्हा जीवाला म्हणतो तू माझा आहे तेव्हा ते नाते पूर्ण होते. पाप टाळा, पुण्य लवकर साधा. ईश्वर आम्हाला कधी पाप प्रवृत्तीत शिरवत नाही, पण आमचे जन्मजन्मीचे संस्कारच आम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करतात. एकांतात ईश्वर भजन करा. एकांत मनाला लवकर एकाग्र बनवितो. एका ईश्वरात सर्वांचा अंत करणे म्हणजेच एकांत होय. ईश्वर एक अद्वितीय आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी एकांतवासाची आवश्यकता आहे. गृहस्थ घरात समभाव ठेवू शकत नाही, पण तो गीतेचा पाठ करणारा का असेना समत्व योग उच्चते. गृहस्थाश्रमाचे सर्व व्यवहार विषमतेने भरलेले असतात. तेथे समता ठेवली जाऊ शकत नाही. गृहस्थाच्या घरात व विलासाची अनेक साधने भरली असल्यामुळे घरात राहून परमेश्वराचे सतत ध्यान करणे कठीण जाते. भागवतात शुकाचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे, ज्याचे मरण जळाले आहे त्याने घर सोडावे. गृहात प्रवर्जितो धीर, धीर धरून घर सोडावे. पवित्र तीर्थात स्नान करा. पवित्र एकांत स्थळी आसन लावून बसा. मनात ओंकाराचा जप करा. प्राणायामाने प्राणवायूवर ताबा मिळवा. मनातून अन्य विचार काढा. मनाला भगवंताच्या मंगलमय स्वरूपात रमवा. मीराबाई एकांतातच कृष्णासमोर नाचत असे. तिचा पण होता की मी गिरीधर प्रभू समोर नाचेन. ती नाचली तेव्हा तिची भक्ती सिद्ध झाली. एकांतात बसून प्रथम प्राणायाम करा. मनाचा प्राणाशी संबंध आहे. प्राणायामाने मनसुद्धा स्थिर होते. प्राणायामाचे 3 प्रकार आहेत. प्रथम पूरक प्राणायाम करायचा असतो. उजव्या नाकपुडीने बाहेरची हवा आत घ्यायची. ह्या सर्व योगाच्या प्रक्रिया आहेत. बघा, आपण ज्यावेळेस प्राणायाम करायला सुरुवात करतो त्यावेळेस सुरुवातीला आपण डोळे बंद करून आपल्या कुलदेवतेचे नाव घ्यायचे. नंतर प्रथम पूरक प्राणायाम करायचा. म्हणजे काय, तर उजव्या नाकपुडीने प्रथम बाहेरची हवा आत घ्यायची. ह्या सर्व योगाच्या प्रक्रिया होय. महाप्रभूने सुबोधनीत म्हटले आहे की योगाला देखील भक्तीचे सहकार्य हवे. भक्तीची साथ न मिळाली तर योगी रोगी होतो. भक्ती वाचून योग रोग उत्पन्न करीत असतो. भक्तीविना केलेला योग साधक होत नसतो. इतकेच नव्हे तर तो कधी कधी बाधकही होत असतो. भक्तिरहित योग साधना केली तर भगवंताशी संयोग घडत असतो. योग साधनेने योगी मनाला स्थिर करत असतो, पण त्याचे हृदय विशाल बनत नाही. हृदयाची विशालता तर भक्ती ज्ञानानेच होत असते. म्हणून पूरक प्राणायामाने अशी भावना करा की प्रभूचे तेजोमय स्वरूप तुमच्या हृदयात उतरत आहे. भगवंताचे तेज तुमच्या हृदयात येत आहे. प्रथम काय करायचे, पूरक प्राणायाम करायचा. उजव्या नाकपुडीने बाहेरची हवा आत घ्यायची. नंतर जेव्हा कुंभक कराल तेव्हा अशी भावना ठेवा की, म्हणजे श्वास रोखून ठेवणे, मी ईश्वराला आलिंगन देत आहे. प्राणवायू हृदयात उदरात कोंडून ठेवणे म्हणजे कुंभक होय. त्यावेळी ब्रह्म संबंधाची भावना ठेवा. त्यावेळी असे समजा की माझे प्रभूशी ऐक्य झाले आहे. मी प्रभूशी एकरूप झालो आहे. माझ्या प्रभूने माझे आलिंगन
स्वीकारले आहे व दिले आहे. हा ब्रह्मसंबंध जर सतत टिकला तर मुक्ती मिळते. माणूस हा ब्रह्मसंबंध सतत टिकवू शकत नाही, पण मन सांसारिक विषयाकडे ओढले गेले की हा ब्रह्मसंबंध भंग पावतो. चला, आपण आधी सुरुवातीला काय केले? उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर फेकले, म्हणजेच पूरक. आता रेचक प्राणायाम करायचा. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक होय. काय? डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा. यावेळी अशी भावना ठेवायची की मी प्रभूशी एक झालो आहे, मी भगवंताशी एकरूप झालो आहे, भगवंताचा झालो म्हणून माझी पापे बाहेर बाहेर जात आहे, माझ्या मनातील सर्व विकार बाहेर निघून जात आहे. आता मी शुद्ध होत आहे. जोपर्यंत काही ना काही लौकिक व्यवहार करायचा असतो तोपर्यंत मन स्थिर होत नाही. बाहेरचा संसार भजनात कीर्तनात विक्षेप आणत नसतो, पण मनाचा संसार मात्र अवश्य विक्षेप करीत असतो. ब्राह्मण संधेत अधमर्षण करीत असतात त्यावेळी ते असे समजतात की त्यांची पापे बाहेर पडत आहे. मनाची मलिनता दोन प्रकारची असते. एक स्थूल मलिनता, साधारण साधन, तप, व्रत, साधना, अनशयन यांनी ही मलिनता दूर होते. सूक्ष्म मलिनता, दोन सूक्ष्म मलिनता, तीव्र भक्तीचीच ही दूर होत असते. शुकाचार्यांनी म्हणूनच विराट पुरुषाचे ध्यान करण्यास प्रारंभी सुचवले आहे. विराट पुरुषाची धारणा केल्याशिवाय मन शुद्ध होत नसते. शुकाचार्य म्हणतात तशी तरी माझी निष्ठा निर्गुणात आहे, परंतु नंदन यशोदा नंदन श्रीकृष्ण माझ्या मनाला वारंवार आपल्याकडे आकर्षित करून घेता. श्रीकृष्ण भगवंताच्या मधुर लीला माझ्या मनाला, माझ्या हृदयाला बलपूर्वक आपल्याकडे आकृष्ट करून घेता. म्हणूनच मी भागवत पुराणाचे अध्ययन केले, हे आपल्याला ऐकू येत आहे. भगवंताच्या नावाचे प्रेमाने संकर कीर्तन करीनेच सर्व शास्त्राचे सार, सर्व शास्त्रे शिका, त्यांचा विचार करा, पण लक्षात ठेवा की नारायण हाच खरा आहे. या ठिकाणी हा भाग आपण संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.